नमस्कार मंडळी, मी अविनाश पाठक आणि आपण बघत आहात प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलचा स्पष्ट आणि परखड कार्यक्रम. प्रेक्षक हो, नुकतंच संसदेत वक्फ विधेयक पारित झालं, जो आपल्या देशात वक्फ जमिनींच्या बाबतीतला कायदा होता. त्यात केंद्र सरकारने काही सुधारणा सुचवल्या होत्या आणि त्या सुधारणा करणारं हे विधेयक होतं. साहजिकच या देशातला बहुसंख्य हिंदू तर सुखावलाच, पण मुस्लिम समाज सुद्धा सुखावलेला आहे. त्याचं प्रत्यंतर आपल्याला वेगवेगळ्या गावात झालेल्या मुस्लिम महिलांच्या आणि मुस्लिम पुरुषांच्याही जल्लोषातून आपल्याला दिसून आलं आहे. म्हणजे काही ठिकाणी ते खीर कुर्मा वाटताना दिसत आहेत, काही ठिकाणी मिठाई वाटताना दिसत आहेत. त्यांनी मोदींना धन्यवाद देणारे पोस्टर्स घेऊन लोक उभे आहेत, अशाही काही बातम्या आपण टीव्हीवर बघतो आहोत. पण हे सर्व होत असताना जी जुनी शिल्लक शिवसेना आहे, जी आधी हिंदुत्ववादी म्हणून ओळखली जात होती, ती मात्र पुरती एक्सपोज झालेली दिसते आहे. या शिवसेनेची जी उरली सुरली अब्रू होती, तीही आता संपलेली आहे, हे स्पष्ट झालं आहे. याला कारण एकच आहे, त्यांनी या सुधारणांना, या विधेयकाला जीव तोडून विरोध केला. लोकसभेत त्यांचे खासदार अरविंद सावंत, तर राज्यसभेत प्रियंका चतुर्वेदी आणि संजय राऊत हे या विधेयकाला विरोध करणारं अगदी जीव तोडून भाषण करत होते. संजय राऊतांनी तर असं म्हटलं की हा सगळा प्रकार पाहून बॅरिस्टर जीना आपल्या कबरीतून उठून येतील. आता असं म्हणण्याला काहीच अर्थ नव्हता, पण ते बोलले. त्यामुळेच या शिवसेनेची, शिल्लक शिवसेनेची उरली सुरली पत आता संपली आहे. त्यांच्यासोबत या देशातला, रादर महाराष्ट्रातला जो मतदार होता, जो की एका वेळी या शिवसेनेला जवळजवळ 80च्या आसपास जागा विधानसभेत निवडून देत होता आणि लोकसभेत 18 जागा निवडून देत होता, आज त्यांच्या विधानसभेत फक्त 20 जागा आहेत. आणि या प्रकारानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांची काय अवस्था राहील ही कल्पनाही आता आपल्याला करवत नाहीये, अशी परिस्थिती आहे. तर ठाकरेंची पत संपली किंवा उरली सुरली पतही धुळीला मिळाली, असं मी जे म्हणतो आहे. उरली सुरली म्हणजे आधीची ही जी पत होती ती संपायला कधीपासून सुरुवात झाली होती, याचाही आपण कुठेतरी विचार करू. खरं तर ठाकरेंची ही पत जेव्हापासून बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना आपला वारस म्हणून जाहीर केलं आणि उद्धव ठाकरेंच्या हातात सर्व सूत्र सोपवली, तेव्हापासून उद्धव ठाकरेंचे जे काही एक एक कारनामे होते, त्यामुळेच हळूहळू पत कमी व्हायला सुरुवात झाली होती. यांनी सर्वात आधी नारायण राणेंना दुखवलं, जे की एक निष्ठावंत शिवसैनिक होते. त्यानंतर उद्धव पंतांनी आपले सख्खे चुलत बंधू, जे अगदी खांद्याला खांदा लावून वाढले होते आणि खांद्याला खांदा लावून शिवसेनेच्या वाढीसाठी प्रयत्न करत होते, त्या राज ठाकरेंना दुखावलं. शेवटी राज ठाकरेंनीही शिवसेना सोडली. त्यावेळी त्यांनी स्पष्ट आरोपच केला होता की बाळासाहेब माझा विठ्ठल आहे, पण माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे.
याचाच अर्थ काय तर बाळासाहेबांना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चमच्यांनी घेरलेला आहे, हा साधा सरळ अर्थ निघत होता. पण तिथेही उद्धवपंत शहाणे झाले नाहीत. त्यानंतर विधानसभेत हळूहळू त्यांच्या जागा कमी होत गेल्या. 2004 मध्ये थोड्या कमी झाल्या होत्या. 2009 मध्ये तर इतक्या कमी झाल्या की विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपदही त्यांच्याकडे राहिलं नाही, ते भाजपकडे त्यांना द्यावं लागलं. आणि तरीही त्यांनी 2014 मध्ये भाजपशी मुजोरी करून युती तोडली जाईल अशी परिस्थिती निर्माण केली आणि शेवटी भाजपला युती तोडावी लागली. आणि स्वतंत्रपणे हे निवडणुका लढले, जीवाच्या आकांताने लढले, तरीही यांना 61-62 जागा जेमतेम मिळाल्या. शेवटी नाक मुठीत धरून भाजपच्या चरणी यावं लागलं आणि सत्तेत सहभाग मिळवावा लागला. तो जर मिळवला सत्तेत सहभाग घेतला नसता तर त्याच वेळी शिवसेना फुटली असती. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुका आल्या तेव्हा यांनी जी काही विधानं केली आणि मग शेवटी भाजपचा विनाअट पाठिंबा घ्यावा लागला, तेव्हा त्यांच्या इज्जतीला अजून थोडा धक्का पोहोचला होता. सगळ्यात जास्त धक्का केव्हा पोहोचला तर 2019 मध्ये, जेव्हा भाजप सोबत युती करून हे निवडून आलेत. भाजपशी गद्दारी करून त्यांच्या जागा कशा पाडता येतील हेही बघितलं. आणि मग भाजपच्या 105 जागा आहेत आणि आपल्याशिवाय आता भाजपला पर्याय नाही. त्यावेळी बाळासाहेबांच्या खोलीत न दिलेल्या वचनाचा इश्यू करून त्यांनी परस्पर युती तोडली आणि शरद पवारांच्या चरणी लीन झाले. तिकडे दिल्लीत सोनिया गांधींचे पाय चाटत त्यांना लोटांगण घालत गेले. त्यावेळी सरकार बनवलं. बाळासाहेबांनी आधी जाहीर केलं होतं की माझ्या कुटुंबातून कोणीही मुख्यमंत्री होणार नाही, तर माझा शिवसैनिक मुख्यमंत्री होईल. मात्र सगळे शिवसैनिक बाजूला ठेवून उद्धवपंत स्वतः मुख्यमंत्री बनले आणि आपल्या पोराला कॅबिनेट मंत्री केलं. बाळासाहेबांच्या राजवटीत, माफ करा, बाळासाहेबांच्या कारकिर्दीत स्वतः बाळासाहेब तर कधीच कोणतेही पद घेत नव्हते, उद्धवपंतांनाही पद घेऊ दिलं नव्हतं, राज ठाकरेंनाही कोणतेही पद घेऊ दिलं नव्हतं. मुंबई महापालिका असो की महाराष्ट्र सरकार असो की दिल्लीत केंद्रातलं सरकार असो, त्यांना काय अशक्य होतं? पण नाही, त्यांनी कोणतंही पद घेतलं नाही. 2019 मध्ये उद्धवपंत मुख्यमंत्री झाले, शरद पवारांच्या कृपाप्रसादाने झाले. हिंदुत्व सोडून काँग्रेस चरणी लीन झाले आणि आपला राज्यकारभार चालवायला लागले. तो सगळा फेसबुक लाईव्हच्या मदतीने होता. त्यावेळी विरोधी पक्षनेते कोरोना काळात दारोदार फिरून लोकांना मदत करत होते, मात्र हे फक्त फेसबुक लाईव्ह करत होते. इथे त्यांची अब्रू अजून धुळीला मिळायला सुरुवात झाली. त्यानंतर एका स्टेजला त्रासून शिवसेनेतलेच 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे बाहेर निघाले आणि त्यांनी सांगितलं की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही बाहेर निघालो आहे. जे हिंदुत्व बाळासाहेबांना अभिप्रेत होतं ते उद्धवपंत ठाकरे नाकारत आहेत, म्हणून आम्ही शिवसेना सोडतो आहोत आणि हिंदुत्ववादी पक्ष असलेल्या भाजपसोबत आम्ही जातो आहोत. झालं, ते बाहेर निघाले.
त्यानंतर जे काही सगळं राजकारण रंगलं, त्या सगळ्या प्रकारात शेवटी उद्धवपंतांची शिवसेनाही गेली, त्यांचं चिन्हही गेलं, पक्षाचं नावही गेलं, तेही बदलावं लागलं. ते सगळं एकनाथ शिंदेंकडे गेलं. मात्र तरीही उद्धव ठाकरे शहाणे झाले नाहीत. त्यांची मुजुरी कायमच होती. खरं तर 2019 मध्ये त्यांनी मतदारांशी गद्दारी केली होती. मतदारांनी त्यांना निवडून दिलं होतं ते भाजप सोबत युती असल्यामुळे. मात्र त्यांनी मतदारांशी गद्दारी केली आणि काँग्रेस सोबत जाऊन बसले. पण ते सातत्याने एकनाथ शिंदेंना गद्दार, मिंधे अशा शब्दात बोलायला लागले. आता मिंधे कोण होतं? मिंधे तर उद्धव ठाकरे होते आणि त्यांचे हिज मास्टर्स व्हॉइस संजय राऊत होते. शरद पवारांकडे संजय राऊत सकाळ संध्याकाळ जाऊन बसत होते आणि उद्धव ठाकरे सोनिया गांधींच्या चरणी लीन होत होते. म्हणजे मिंधे तर तुम्ही झाला. पण तरीही हे बापलेक तोंड भरून मिंधे म्हणत होते. त्यांना त्याची काहीही लाज शरम वाटत नव्हती. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आल्या. त्यावेळी त्यांनी म्हणण्यापेक्षा काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने जुगाडबाजी करून काही जागा जमवल्या, काही जागा वाढवल्या. मात्र विधानसभेच्या वेळी भाजपने ती चूक होऊ दिली नाही. महायुतीने जीवाच्या आकांताने निवडणूक लढवली आणि दणदणीत विजय मिळवला. आजवर सत्ताधारी पक्षाला महाराष्ट्राच्या इतिहासात विधानसभेत सगळ्यात जास्त 222 जागा मिळाल्या होत्या. यावेळी महायुतीला 232 जागा मिळाल्या. शिवाय 5 अपक्षांचा पाठिंबा धरून 237 जागा झाल्या होत्या. तरीही उद्धव ठाकरे शहाणे झाले नाहीत. या परिस्थितीत त्यांनी उरली सुरली तरी अब्रू वाचवायला काहीतरी हालचाली करायला हव्या होत्या. त्यांची मुजुरी तशीच कायम राहिली आणि आजही तशीच कायम आहे. आणि नुकतंच हे वक्फ सुधारणा विधेयक जे आलं, त्यावेळी एक अपेक्षा होती की हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तरी भाजपला पाठिंबा देतील, नाही तर किमान मतदानापासून तरी दूर राहतील. मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे जे काही आमदार आहे, त्यांचे जे काही खासदार आहे दोन्ही सभागृहात, त्यातल्या बऱ्याच जणांची इच्छा होती की नाही, आपण हिंदुत्वासोबत जायला हवं. पण तिथे यांनी व्हीप काढला होता म्हणून ते काही बोलू शकले नाही. आणि इकडे अरविंद सावंत आणि तिकडे संजय राऊत शिरा ताणून ताणून बोलत राहिले, विधेयकाला विरोध करत राहिले आणि मतदानाच्या वेळेसही सगळ्यांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. आम्ही भाजपला विरोध केला आणि भाजपच्या विरोधात मतदान केलं. या आनंदात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आज खुशीत आहेत. मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवणारा जो उरला सुरला मतदार होता, तोही आता कुठेतरी नाराज झाला आहे. त्यामुळे त्यांची उरली सुरली पतही आता संपली आहे असे संकेत एकूणच लोकांशी चर्चा केल्यावर मिळत आहेत. तरीही संजय राऊत रोज सकाळी 9 वाजता पत्रकारांना बोलावून भोंगा वाजवतातच आहे. आजच त्यांनी भोंगा वाजवला की 2025 संपता या देशातला सामान्य माणूस मोदींच्या विरोधात रस्त्यावर येईल आणि मोदींना पंतप्रधानपद सोडावं लागेल.
आता मोदींना पंतप्रधानपद सोडावं लागेल की उद्धव ठाकरेंना शिवसेना गुंडाळून घरी बसावं लागेल याचं उत्तर काळच देणार आहे. पण अजूनही त्यांची मुजोरी चालूच आहे. अजूनही त्यांनी शहाणं व्हावं आणि उरली सुरली पत वाचवावी आणि या शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी हालचाली कराव्या, एवढेच एक हिंदुत्ववादी आणि बाळासाहेबांवर प्रेम करणारा मराठी माणूस म्हणून मला त्यांना सल्ला द्यावासा वाटतो आहे. अर्थात तो सल्ला त्यांनी मानलाच पाहिजे असं नाही. ते सुज्ञ आहेत, ते त्यांचा निर्णय घेतीलच. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते अवश्य कळवा. आपल्या प्रतिक्रियांचं स्वागतच आहे. आपण प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेलच, त्याबद्दल धन्यवाद. केलं नसल्यास अवश्य करा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास इतरांनाही पाठवा आणि त्यांनाही लाईक करायला सांगा. त्यांच्याही प्रतिक्रियांचं स्वागतच होईल. त्यांनीही प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.